पेंडोळकर राहणार मुंबई लोअरपर्यंत. नोकरी तर मी करतच होतो प्रायव्हेट कंपनीमध्ये, परंतु 5-5, 10-10 वर्ष आमची काय पगारवाढ होत नव्हती. त्या कारणास्तव मी आणि माझ्या पत्नीने आम्ही एक व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्यामध्ये मला अवनी संस्था यांच्या मार्फत मला मदत मिळाली आणि बँकेकडून लोन देखील उपलब्ध झाला. मी दिनांक 6/6/25 रोजी जेव्हा म्हणजे आपले शिवराज्याभिषेक दिनी या अशा चांगल्या दिवशी मी गाडी माझं उद्घाटन व्हावा या दृष्टिकोनाने गाडी मी माझ्या लोअरपर्यंत विभागात आणली. परंतु आणल्याच्या नंतर काही तासातच मला असा कॉल आला की तू गाडी इथून हटव. बोलो का हटवू? तरी पण मी हटवली. बोलो जाऊन दे, वादविवाद नको. गाडी हटवून मी पुढे नेली. पुढे नेल्याच्या नंतर देखील ते लोक बोलतात तू इथे गाडी लाव, पण गाडी खोलून उद्योग नाही करू शकत. अरे बोललो का नाही उद्योग करू शकत? आता बोललो तुम्ही गाडी काढ बोलले, मी काढली, पण बोललो वादविवाद नको म्हणून. पुन्हा तुम्ही गाडी काढा का बोलताय? बोललो नाही आमचं आम्ही इथं ठरवलेलं आहे द्यायचं ना. अरे पण बोललो तुम्ही कोण? बोललो वैयक्तिक असे दोन्ही साईडने दुसऱ्या गाड्या लागल्या सगळ्या. बोललो आणि मधला रोड पॅसेज पण गाड्या येतात जातात. बोललो रहदारीला पण तकलीफ नाही. गाडीचं एकच वैशिष्ट्य आहे की रहदारीला तकलीफ नाही झाला पाहिजे. येणं जाणाऱ्या नागरिकांना, पब्लिकांना कुणाला काही तकलीफ नाही झाली पाहिजे या दृष्टिकोनाने मी गाडी लावली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून मी गाडी घेतलेली आहे. माझी काय चूक आहे बोललो त्यामध्ये? मग मी हा विषय काय केला, तिकडचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत जे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे वरळी विभाग सचिव श्री सुशांत अरुण शेलार यांना मी त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटलो की साहेब फोन पाहिला गेला. ते बोलले ठीक आहे तू ये बोलले सुनील. मी गेलो. मग मला बोलले काय झालं? अरे बोललो असं आहे तुमच्या बिल्डिंगमध्ये 1-2 जी कोण पोरं आहेत त्यांनी मला सांगितलं की गाडी इथं उद्योग करायचा नाही. अच्छा ठीक आहे. मग मला बोलले कोण आहे? अरे बोललो मला काय बोललो त्यांची नावं माहीत. मग त्यांनी 1-2 जणांना बोलवून घेतला. 2-4 जणांना बोलवून घेतला. त्याच्यामध्ये 2 जण तेच निघाले. अरे बोललो हे यार बोललो हेच आहेत. मग ते बोलले ठीक आहे तू एक काम कर बोलले, तू बाहेर जा बोलले. मी बाहेर गेलो. ते 4-5 जण बसले होते. मीटिंग त्यांची चालू होती वैयक्तिक. बाहेर त्यांच्या बिल्डिंगच्या इथं गेलो. सुशांत यांची 10-15 मिनिटांनी जी काही ती मीटिंग झाली, सुशांत शेलार माझ्या समोरून आले स्ट्रेट. ते बोललो हे काय झालं बोललो. पाठोपाठ त्यांचे जे 4 जण होते त्यातल्या एकाने माझ्या खांद्यावर हात टाकला. मला बोलले साईडला ये बोलले. ठीक आहे.